अरे जालन्याचे रजिस्ट्रार बुलबुल आणि ते नेमकं भेटले कुठं आणि एवढी गर्दी नेमकं हाय कुठं हे पाहायचं असं ना तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे बहिराम, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। महाशिवरात्री निमित्त सकाळी सकाळी प्लॅन झाला सावरगावच्या शंभू महादेवाच्या दर्शनाला जायचा। मग काय टाकलं तेल आणि निघालो। निसर्गाच्या सानिध्यातून झाडो झुडण डोंगर डांगर पाहत पाहत आम्ही पोहोचलो शंभू सावरगाव नेर जालना शंभू महादेव च्या मंदिरात। तिथे गेले गेले पहिले प्रश्न पडला की दर्शन आल्याच्या नंतर एक बूट इथं एक बूट गायब दिसला तर मग काय एका सेफ जागेवर बूट ठेवून निघालो दर्शनाला। अर्धा तास लाईनीत लागून आम्ही घेतले दर्शन आणि इथल्या ज्योतिर्लिंग आणि उज्जैनचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा जो साज आहे तो जवळपास सारखाच बघायला मिळेल। आणि ह्या मंदिराच्या वरच तुम्हाला काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंग आणि महंत श्री रामगुरू बाबा मंदिराचे दर्शन होईल आणि ह्या मंदिराच्या समोरच रामेश्वर मंदिराचे दर्शन होईल। आणि हे मंदिर तब्बल 10,000 वर्षापूर्वीचे आहे। आणि ह्या मंदिराच्या वरच एक छोटंसं मंदिर सुद्धा आहे, त्याला सोमनाथ असे नाव दिलेले आहे। आणि ह्या मंदिराच्या आसपास परिसर एवढा सुंदर आहे की मित्रांनो, एकदा तुम्ही इथं आल्यात ना घरी जायचं मनच होणार नाही। आणि इथं महाशिवरात्री निमित्त फराळाचे सुद्धा वाटप चालू होते। मग काय फराळ खाऊन आम्ही निघालो अशा ठिकाणी ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाने चालविलेले नागराचे निशाण दिसतात, ते तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला मिळेल। आणि त्या ठिकाणी जाता जाता आमची भेट झाली जालन्याचे रजिस्ट्रार अख्ख्या महाराष्ट्राला हसवणारे बुलबुल आणि सागर। आणि हे नेमकं रस्ता चुकले होते, यांना जायचं होतं शंभू महादेवाला आणि हे आले होते 5-6 किलोमीटर समोर। आणि एकदा बुलबुल काय म्हणते बघा बरं। आपल्या आयडीला सपोर्ट करतो तसंच आपल्या भाऊच्या पण आयडीला सपोर्ट करा, लाईक शेअर कमेंट जे काय असेल ते तुमच्या चॅनल। धन्यवाद। करा मग फॉलो, भेटू पार्ट 2 मध्ये।